नमस्कार। हा दोन मोठे कांदे कापून घेतले आहेत, लांब कापून घ्यायचे। हे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। त्याच्यावरती आपण 1 चमचा धने टाकले आहे, जिरे टाकले आहे आणि अर्धी वाटी खोबरं टाकलं आहे। आता हे ओलं खोबरं आहे, ओलं खोबरं चांगलं कापून आपण भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं आता थंड करून त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत। त्या कोथिंबीरच्या काड्या टाकून आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि नंतर मग आपण हा घाटी मसाला 3 चमचे टाकणार आहोत। तेल गरम झालं की आपण घाटी मसाला 3 चमचे टाकायचा। एक मोठा चमचा मी तेल टाकला आहे। आता त्या तेलामध्ये घाटी मसाला टाकून घ्यायचा। नंतर मग जो आपला वाटलेला मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि चांगलं तेल सुटूपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी मटण अर्धा किलो मटण चांगलं त्याला अद्रक लसूण आणि कांदा ह्याचा भाजून घेऊन त्यामध्ये अद्रक लसूण टाकून त्याला शिजवून घेतलं आहे मटणाला। हे बघा आता हे मसाला चांगला ह्याला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा मटण आता मटणात थोडीशी हळद टाकून नंतर मी त्याला शिजवून घेतलं आहे। तर हे मटणाचे तुकडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त आपण ज्वारीची भाकरी बनवायची आहे। आता ज्वारीची भाकरी पीठ घेऊन चांगलं मळून घ्यायचं आणि भाकरी तयार करून घ्यायची आणि नंतर मग हे आपलं हे बघा थोडीशी वरती कोथिंबीर टाकून किती मस्त दिसते, खाण्याला तितकं एकदम टेस्टी असणार आहे हे घाटी सुक्क मटण। तर तुम्ही एकदा करून बघा, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। हे बघा भाकरी बनवली आहे, मस्त टम्म फुगलेली भाकरी आणि मस्त सुक्क मटण बेत चांगलं आहे। तुम्ही पण आज संध्याकाळीच करून बघा, कसं वाटलं मला कमेंट करून सांगा। मस्त घाटी स्टाईल सुक्क मटण आणि भाकरी आणि कांदा आणि लिंबू, बस दुसरं काही नको। बघा कसं वाटलं मला कमेंट करून सांगा। आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।